नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। सकाळची वेळ आहे, सकाळच्या 7 वाजले त्या आणि पहाटेपासून पाऊस चालू आहे आज। आणि इकडं माझं चालू आहे स्वयंपाक। जिरे मोहरीची फोडणी दिली आणि नंतर परत लसूण आणि कोथिंबीर बारीक करून कांदा टाकलाय भाजायला। मटकीच्या डाळीची आमटी करायची आणि दुसऱ्या गॅसवर शाबू करायचा चालू आहे। मामाचा आज शनिवार उपवास असतो मामाचा शनिवारी। चला आता शाबू करून घेते आणि त्याच्यामध्ये आता कांदा चांगला भाजलाय लाल, काळं तिखट टाकते आणि मटकीची डाळ टाकून गरम केलेलं पाणी टाकते आणि करून घेते आता भाजी आणि शाबू। भाजी करून झाली आणि आता मी चपात्या करायला लागली। चपात्या करून झाल्या त्या माझ्या आता आणि आता मी फोडणीचा भात करायला लागले। आणि इकडं आत्याचं आणि ताईचं चालू आहे भाजी निवडायला। काल आले ते ताई, कार्यक्रम होता त्यामुळं काल 5 वाजता आले ते। येताना भरपूर भाजीपाला घेऊन आले ते। दोनच आहे ते पण जास्त आहे ते ना। पालकाची भाजी आणली, तांदूळशाची भाजी आणि तर कडवणचे आणले ते। मग कोणाला आणले ते? बरं एवढं काय तात्या खाते का? आम्ही पण खाऊच की। जास्त होती की भाज्या, सगळ्यांची भाजी म्हणते ते भरपूर आहे त्या। तुरी तर चालले ते का हो? गेल्या वर्षी आलते तिथं गेल्या वर्षी मुग काढा आल्यावर त्याला काय म्हणते ते एक ना एक वेली केलता आम्ही। प्लेटवर सापडले, हा प्लेटवर सापडल्या होत्या, सगळं वेल चापच होतं कडवणच्याची ना। आता 3दा तोडल्या की मी। आम्ही एकदा भाजी केली, एकदा प्राजूला दिली, आता तुम्हाला एकदा आणल्या। 2-3 महिने हालत नाही ती भाजी। हे कडवणच्या का वेल लय पसरते, हा लय पसरते ते वेल। मामाच्या गावाला पण येते तेव्हा आमच्या, आम्ही रक्षाबंधनला दिवाळीला गेलो कामच ते आम्हाला कडवणच्या हुडकायला जायचं। आपल्या इकडे पहिलं सगळीकडे, आता आपल्या इकडे कसं काय नाही ते बरं। आजीच्या तर ही आहे ना पेपर कुठला काय म्हणते त्याला काटेमाट, तर माळावर 3 वेळा खुरपला असं बघा। मला प्रत्येक वेळेस की काटेमाटाचं झाड दिसायचं आणि ते टोचल्यावर काढताना टोचल्यावर ते निघून जायचं प्रत्येक वेळेस। त्याचा काट असते ना, शेवग्याची शेंग घालावी लागते, हा देटाची। झाल्या सगळ्या पालकाची निवडली आणि तर तांदूळशाची भाजी पण निवडून घेतली, कडवणच्या निवडून ठेवल्या त्या डब्यामध्ये आणि भाज्या निवडून होईपर्यंत इकडं भात पण तयार झालाय। आणि मागं 2 दिवसाखाली मी बेसन केलं, त्याला बऱ्याच जणांनी कमेंट केलं की तुम्ही हळद टाकत नाही का, बेसन जरा कसतरी दिसते। पण हळद वापरतोय मी आता भाताला, पण हळद भरपूर टाकली, भात पिवळा दिसतोय। पण ती काय होते आमच्या किचनमध्ये जरा अंधार पडतोय त्यामुळं दिसत नाही व्यवस्थित। चला आता जेवण करून घेऊ। 12 वाजले ते आणि जेवण झाली, घर स्वच्छ करून घेतली आणि भांडी बाहेर आणली ती घासायला। आज घरीच आहे त्यामुळे निवांत चालू आहे। आज सारखा पाऊस चालू आहे आणि आता पण आभाळ भरपूर आले। काय म्हणताय? हातरून करायचं झोपायचं? आमच्या मामाने तर हातरूनच काढलं नाही आज। काढून परत डबल टाकलं काय मग? पाऊस उघडलाय आता थोडासा, तोपर्यंत भांडे घासून किती पटकन, नाही तर बघा भरपूर आभाळ आले आणि ढग कसं पळते ते पुढं पुढं। चालायला येते नको न काय नको आपल्याला असले काय नको या बायको आपल्याला शेरत जा ए जर्किंग घाल जर्किंग नाना माझं कोण करायचं काम घरी? मग तर म्हणले की मी
ना मला वाटतं आता वहिनीला घेऊन जावं लागते. घेऊन जा. काम आहे काम. लय काम आहे. काम लय. तूर खुरपायची का? तूर बीर खुरपायची का? तू खुरपून झाल्यावर विचार चालली. मूग राहिला असल. मूग राहिला असल. बघितले असेल खुरपा झाल्यामध्ये आता नाही भिजत. झाले आता. नीट धरून बसा पिशवी नाही तर साड्या पडायच्या इथंच. हा जाऊ दे. नाही धरली चिकलले झाल्या वाटून चिकचिकीनं. ताई गेले आताच आणि आज पाऊस काही उघडं नाही त्यामुळे आज रानात काही जायचं नाही. त्यामुळे आता घरात बसून बसून काय ना काय काम काढले. साड्या भरपूर आहेत इथं. आता ह्या सगळ्या साड्यांना पिको करून घेते. 1 2 3 4 5 6 7 8 साड्या आहेत त्या. आत्याच्या माझ्या दोघींच्या पण आहेत त्या. अजून आत्या आणाय गेल्या त्या साड्या पिको करायच्या. आता ह्या सगळ्या साड्यांची पिसे ती कट करून घेते आणि साड्यांना पिको करून घेते सगळ्या. 5:30 वाजले ते आता. आणि इथे मी कडवंच्याची भाजी करायला लागली कारण संध्याकाळी भाजी करायला लागली तर हे फुटते त्या कडवंच्या. संध्याकाळचा दिवा दिसला की फुटते ते लगेच. त्यामुळे आता लवकर करायला लागली भाजी. कडवंच्या सकाळीच निवडून घेतले ते चांगल्या. आणि भाजीसाठी इथं कांदा चिरलाय, कोथिंबीर लसूण बारीक करून घेतले, थोडीशी मुगाची डाळ घेतली. चला आता कडवंच्याची भाजी करून घेते. कढई ठेवली गरम व्हायला. आता तेल टाकून घेते पहिल्यांदा. थोडंसं तेल गरम होऊन देते आणि नंतर मग फोडणी देते. तेल गरम झाले तर तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी, जिरे, लसूण आणि कोथिंबीर. आता कांदा टाकते भाजायला. आता कांदा चांगला लाल भाजून घेते. कांदा चांगला भाजलाय. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, काळा तिखट, मुगाची डाळ, आणि आता कडवंच टाकते. कडवंच चांगल्या धुवून घेतले ते. चांगलं हलवून घेतले. आता पाणी टाकते कडवंच्या शिजायपुरतं.
मीठ. आणि आता बारीक गॅस करून चांगलं शिजवून घेते भाजी आधी. आणि भाजी शिजल्यावर परत मग शेंगदाण्याचं कूट टाकते. आणि आता मी माळावर चालली गुरं आणायला. डाळिंबीत बांधली ती गुरं. आणि रस्त्यानं चालायला सुद्धा येत नाही, एवढा चिखल झाला आहे चिकचिकीनं. मोठा पाऊस आला की एवढा चिखल होत नाही, पण हे दिवसभर चांगली बारीक बारीक चिरचिर चालू आहे, त्यामुळं सगळ्या रस्त्यानं चिखलच झालं आहे. आले आता मी माळावर. आणि मला बघितलं की इथं गुरं वरडायला लागले. ते सकाळी आणून बांधलेली आहे ती. चला त्यांना सोडून घरी घेऊन जाते. आणि इकडनं आता आभाळ पूर्ण पांढरं शुभ्र झाले. इकडं आहे थोडंसं, पण काही येणार नाही, तसंच थोडं सरकत चालले. चिमण्या सुद्धा आपल्या आपल्या घरट्यांकडे निघाले. ते मस्त वाटते वातावरण. दिवसभर पाऊस झालाय आणि आता उघडलाय, त्यामुळं शांत वातावरण आहे सगळीकडं. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा माळ बघा सगळा हिरवळलाय. बघन तिकडं गवतच आहे, नाही तर उन्हाळ्या दिवसचं बघन तिकडे कुसळत असते ती. आता चालताना सुद्धा पंचायत होती उन्हाळ्या दिवसचं, पण आता सगळीकडे हिरवळ आहे. चला आता गुरं सोडती आणि घेऊन जाते घरी. गुरं घरी आणली सगळी, आणून इथं दावणीला बांधली ती. आता पाणी पाजून घेते गुरांना. अंधार पडला गुरं घरी आणायला. येताना वाटाने चारत चारत आणली, त्यामुळे जरा उशीर लागला. तर आता इथं मस्त अशी कडवंच्याची भाजी तयार झाली. आता मामा शनिवार सोडायला बसले, तर आता मामाला विचारू कशी झाली भाजी. मामा चांगली झाली? तिखट मस्त झाली का?